तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा। नमस्कार, मी विकास मिरगण। विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या कर्जत निवडणुकीच्या निमित्ताने रणधुमाळी सध्या सुरू झालेली आहे। मॅरेथॉन बैठक असतील, मॅरेथॉन प्रचार सध्या सुरू झालेला आहे। मात्र मी सगळीकडे फिरलेलो आहे, वेगवेगळ्या टप्प्यामध्ये, वेगवेगळ्या विभागामध्ये। तर सगळ्यांच्या प्रतिक्रिया ज्या येत आहेत त्या विकासनामा खरंच चांगला चॅनल आहे। लोक राजकीय नेते भेटतात, निपक्ष, निर्भीड आहे आणि कर्जतमध्ये सर्वाधिक चर्चेला, सर्वाधिक पाहणारा हा विकासनामा। आजची बातमी सुद्धा राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाची परिवर्तन विकास आघाडी जी काढलेली आहे, परिवर्तन करण्यासाठी कर्जत नगरपालिकेमध्ये आता यांची जोरदार मॅरेथॉन बैठका सुरू झालेल्या आहे। बऱ्यापैकी जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे। आज ज्या आहेत पुष्पा दगडे नगराध्यक्ष पदाचे थेट उमेदवार आहेत, त्यांच्या प्रचाराकरता किंवा फॉर्म उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जे आहेत ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत होते, सुधाकर घारे होते, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत, आणि सगळेच नगरसेवक, आजी माजी सगळे हे दोन पक्षाचे नेते होते आणि वेगवेगळे पक्ष घेण्याच्या सोबत ते करताना दिसत होते। त्यामुळे धापिया मंदिरामध्ये दर्शन घेतलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेतलाय। म्हणजे एक सगळं देवदर्शन करत सगळे शिवाजी महाराज असतील, बाजारपेठेतून हे सगळ्या फिरून एक कर्जतकरांना महायुतीचा अजित पवार गटाने ठाकरे गटाचा उमेदवार थेट पुष्पा दगडे असल्यामुळे प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेलीच आहे। ऑलरेडी बिसेगाव पासून त्यांनी ज्यावेळी त्यांचं नाव डिक्लेअर झालं त्यांनी थेट सुरुवात केलेली आहे। आज मात्र थेट बाजारपेठेतून पूर्णपणे जे आहे शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं होतं, त्यामुळे जोश उत्साह कार्यकर्त्यांमध्ये होता। राष्ट्रवादी आणि ठाकरे गट सोबत आहेत। पहिल्यांदाच अजित पवारांच्या प्लॅटफॉर्मवर ठाकरे गट आपल्याला दिसलेला आहे, त्यामुळे शिवसैनिक आणि अजित पवार गटातले काही नेते पदाधिकारी एकत्र आपल्याला या निमित्ताने दिसून आलेले आहेत। त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर कर्जतच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे गट अर्थात शिवसेना असा संघर्ष आपण पाहिलेला आहे। मात्र याच घारे यांनी ठाकरे गटाला आपल्या जवळ घेतलेला आहे, भले हायजॅक केला का असं ना, परंतु आता एकत्र हे दोन पक्ष एकेकाळीमध्ये संघर्ष करणार आहे। आता मात्र थेट नगराध्यक्ष पदासाठी एकमेकांच्या हातात हात घालून प्रचार करणार आहेत। त्यामुळे सुधा घारेंना आणि नितीन सावंत, पुष्पा दगड्यांची जे आहे थेट नगराध्यक्ष पदाची त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता शक्ती प्रदर्शन केल्यामुळे आता प्रचाराचा धडाका जो आहे 8 ते 10 दिवस राहिलेले आहेत, म्हणजेच केवळ 15-20 ते 20 दिवसामध्ये तुम्हाला हे थेट नगराध्यक्ष पद गावापर्यंत, विभागापर्यंत, बाजारपेठेपर्यंत पोहोचायचं आहे। त्यामुळे आज त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलेलं आहे। महायुतीला सांगण्याचा इशारा त्यांनी या मेळाव्यातून किंवा या गर्दीतून आपल्याला दिसून येत आहे। त्यामुळे याच शक्ती प्रदर्शनामध्ये आगामी काळामध्ये 3 तारखेला आपला रिझल्ट असेल की किती शक्ती प्रदर्शनाचा फायदा यांना होतोय। धन्यवाद। तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा। व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा। स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा। विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात। तसंच विकासनामाला सबस्क्राइब करा आणि अपडेटेड रहा।